लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच क्या होगा आज हा कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम आपल्या औरंगाबाद ऐतिहासिक नगरीमध्ये होत आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष तुमचे आमचे नेते यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी आपण अभिवादन करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र संघर्ष तख्त बदलतो ताज बदलतो, तख्त बदलतो ताज बदलतो, तख्त बदलतो ताज बदलतो। तसेच शब्बीर अन्सारी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यांचं स्वागत युवा जनार्दन सिद्धार्थ सोनवणे सरांचं स्वागत आनंदजी मोरे हे करतील। आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निर्मल कोळपेकर हे करतील। बहादूर कांबळे हे करतील। पार्टीच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये देशातील अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मुसलमान या निवडणुकीच्या राजकारणाच्या निकालानं काय मिळालं आणि काय गमावलं याचं जमातर करण्याचं एक धोरण म्हणून BRSP राज्यभर अशा प्रकारची वैचारिक प्रबोधनाची शिबिरं आणि एक समीक्षा कार्यक्रम राबवत आहे। पहिला कार्यक्रम नागपूरला झाला, आज दुसरा औरंगाबादला झाला, तर तिसरा येत्या 11 तारखेला चंद्रपूरला आहे आणि मग पुन्हा 25 तारखेला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आम्ही नागपूरला बोलून सरळ अजेंडा स्वरूपात प्रश्न विचारणार आहोत की जर महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमाती मुसलमानांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी भविष्यात कोणता कार्यक्रम राबवणार आहात। थोडक्यात असो की BJP RSSची षडयंत्र थांबवण्यासाठी, भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीवर हल्ले परतवून लावण्यासाठी BJP संघाचं राजकारण हे संपुष्टात यावं, कमजोर व्हावं या भूमिकेपोटी महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी समुदाय जनसमुदाय हा महाविकास आघाडीला वोट करतो, पण त्या बदल्यात या समुदायाचे जमिनीचे प्रश्न असतील, नोकरीचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आर्थिक तरतुदीचे प्रश्न असतील, अन्याय अत्याचाराचे प्रश्न असतील, हे कधीही सोडवले जात नाहीत आणि मग त्यांचा फक्त राजकारणासाठी मतदार म्हणूनच उपयोग केला जातो का? असं जर असेल तर भारतीय लोकशाही ही काही इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही, ठराविक घराण्यांची मक्तेदारी नाही। खऱ्या अर्थानं सत्ता सर्व समाज घटकामध्ये विभागली पाहिजे आणि भारतीय राज्यघटना देखील हिस्सेदारी म्हणजे सत्तेमध्ये असेल, देशाच्या साधनामध्ये असेल, हे जर राज्यघटनेचं धोरण आहे तर तेही राबवलं पाहिजे। या प्रकारची भूमिका घेऊन BRSP अशा कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करते। उद्या याच प्रकारचं आयोजन बीड शहरामध्ये आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले किती उमेदवार होते? BRSP 2019ला आम्ही महाविकास आघाडीचा घटक होतो, मी स्वतः घटक होतो, माझी पार्टी घटक होती, पण लोकसभेला आंबेडकरी पक्षाला महाविकास आघाडीनं कुणालाही विचारलं नाही, डाव्यांनाही विचारलं नाही, इतर पक्षांनाही विचारलं नाही। आता हीच जर भूमिका त्यांची विधानसभेत जर असेल तर आंबेडकरी पक्ष असतील किंवा इतर कोणी असेल त्यांना आपलं राजकीय अस्तित्व तर टिकवण्यासाठी रणांगणातच उतरावंच लागेल। तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहाणपणानं सर्वसमावेशक जर भूमिका घेतली तर BJPचा 100% राज्यात पाडाव करू शकतो। हा महाविकास आघाडीला सुद्धा संदेश गेला पाहिजे आणि महाविकास आघाडीचे नेते जर आपल्याच मस्तीत दंग असतील आणि ती राजकीय सत्ता त्यांच्याच घरावी कुटुंबापुरती मर्यादा ठेवण्यात जर त्यांचा इंटरेस्ट असेल तर मग मात्र आमचा नाही लागेल।
सर प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली, त्याकडे कसं बघतात? प्रकाश आंबेडकरांची नेहमी धोरणं ही धरसोडीची राहिलेली आहे, त्याच्यात सातत्य नाही. लोकसभेत भूमिका कोणती असते, विधानसभेत भूमिका कोणती असते, 5 वर्षापूर्वी त्यांची भूमिका कोणती असते आणि त्यांच्या भूमिकेमुळे सातत्याचा अभाव असल्यामुळे त्यांचा आता जन्मत जवळजवळ ढासळलं आहे. त्यांना मानणारा आंबेडकरी वर्गसुद्धा आता कंटाळला, म्हणून त्या यात्रेला काय फारसा पाठिंबा मिळतोय की नाही हेही तुमच्या पत्रकारांच्या डोळ्यासमोर आहे. पण अशा वेळेला ओबीसीची आरक्षणाची यात्रा म्हणून जर त्यांचा प्रवास चालला असेल तर ठीक आहे, ते प्रबोधन करतायत असं मानू. पण ते कधी जरांगेकडे पण जातात, कधी दुसऱ्याकडे पण जातात, ते कोल्हापूरचा महाराज कोण आहे त्याच्याकडे पण जातात. त्यामुळे त्यांच्यावर लोकांनी किती प्रश्न ठेवायचा हा आता प्रश्न आहे. सर, कालचा जो सुप्रीम कोर्टचा निर्णय आलेला आहे तो केंद्र सरकारच्या प्रभावाखाली आहे असं वाटतं का? पहिल्यांदा असं की तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 141 नुसार तो देशाचा कायदा आहे. त्यामुळे तो देशाचा कायदा बनलेला आहे. पण त्या निर्णयामध्ये BJPच्या धोरणाचं प्रतिबिंब दिसतंय का असा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर होकारार्थी आहे. कारण मी ज्याचा आत्ता उल्लेख केला की अशा प्रकारची विभागणी व्हावी ही संघ परिवाराची BJPची पूर्वीपार मांडणी आहे. अर्थात काँग्रेसलाही यानं विरोध केलेला नाही, काँग्रेसची देखील हीच मांडणी होती आणि त्याचाच भाग म्हणून देशामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जातीचं वर्गीकरण जयसिंग पंजाबचे मुख्यमंत्री असताना 1975 साली झालं. नंतर ते चंद्रबाबू नायडूंनी केलं, नंतर हरियाणामध्ये झालं, तामिळनाडूमध्ये सुद्धा DMK सरकारनं केलं. तर बाबासाहेबांचं आरक्षण देण्यापाठीमागं 54 सालचं त्यांचं राज्यसभेतलं एक भाषण आहे. त्या भाषणात बाबासाहेब असं म्हणाले की आरक्षण देण्यापाठीमागं माझ्या 2 भूमिका आहेत. एक, त्यांचा रोजीरोटीचा आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न सुटावा आणि दुसरा, कमीत कमी घटनात्मक आरक्षण टिकवण्यासाठी हे सगळे एकत्रित होतील, एकसंघ राहतील. आता या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा परिणाम म्हणजे जातीजातीत विभागलेले अनुसूचित जाती जमातीचे लोक आणखीन पुन्हा 4-5 गटामध्ये विभागले जातील आणि यांच्यामध्ये परस्पर द्वेष आणि स्पर्धा ही वाढेल. त्यामुळे या जजमेंटचे दूरगामी परिणाम होतील. गायरान जमिनी नोकरभरती या संदर्भात तुम्ही मोर्चाचं घोषणा येत्या काय आहे की गायरान जमिनीचा पहिला GR हा 70चा. पुन्हा महाराष्ट्र शासनाचं भूमिहीनांना जमीन देण्यासाठी दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी जमीन वाटप योजना आहे. पण या योजना सगळ्या कागदावरती आहे. गायरान जमिनीचं रेग्युलरायझेशन व्हावं, नियमितकरण व्हावं असेही सरकारचे GR आहेत, कायदे आहेत. परंतु त्याची 100% अंमलबजावणी होत नाही आणि म्हणूनच हा प्रश्न गेल्याही पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चा काढला होता मुंबईला. त्यावेळेला विधानसभेमध्ये हा देखील प्रश्न मांडला होता. त्यामुळं गायरानधारक आणि शासकीय वनजमिनी अतिक्रमणधारक यांच्या घराच्या प्रश्नाचा GR निघाला, पण शेतीच्या प्रश्नाचा GR अजून निघालेला नाही आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी आणि भूमिहीनांना पुन्हा जमीन मिळण्यासाठी येत्या 23 तारखेला सरकारी नोकर भरती झालीच पाहिजे हा एक मुद्दा असेल. हा गायरान जमीन, शेतजमीन हा एक मुद्दा असेल आणि आणखी काही या मराठवाडा स्तरावरचे प्रमुख मुद्दे घेऊन 23 तारखेला मराठवाड्याच्या वतीनं BRSPच्या वतीनं औरंगाबादमधील कमिशनर कचेरीवरती हा मोर्चा नेण्यात येईल. त्याला पर्याय काय आणि हे कसं सत्ता समीकरण झालं? नाही, त्याचा साधा उपाय आहे की मी महाविकास आघाडीचे टीका करते तर मी महाविकास आघाडीसोबत होतोच. मी का टीका करतोय ते कारणही सांगितले. प्रकाश आंबेडकरांच्याकडे तशी कारणं नाहीत. प्रकाश आंबेडकरांना फक्त राजकीय युती हवी असते आणि त्याच्या माध्यमातून त्यांना काय 15 सीटा पाडून घ्यायच्या असतात. मी महाविकास आघाडीसोबत 10-15 मुद्दे घेऊन बसलो होतो. त्याच्यात भूमिहीनाच्या जमिनीचा प्रश्न असेल, नोकऱ्याचा प्रश्न असेल, बजेटमधला वाटा असेल, हे लिखित पत्र मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्या दिलेलं आहे. त्यामुळे मी मुद्द्याच्या आधारावर होतो. प्रकाश आंबेडकर फक्त राजकारणासाठी निवडणूक आली की ते कुणाशी तरी युती करावी त्यांची नेहमीची भूमिका असते. त्यामुळे माझ्या आणि त्यांच्या भूमिकेत फरक आहे. राहिलं तुमचा जो मुद्दा आहे की एकट्यानं सत्ता मिळेल का, अजिबात मिळणार नाही. म्हणून तर दलित, आदिवासी, मुस्लिम ही एक आघाडी बनावी, खऱ्या अर्थानं त्याचं राजकीय प्रबोधन होऊन एक रचनात्मक आघाडी बनावी हा आमचा व्यापक प्रयत्न आहे. त्यासाठी मी गेल्या महिन्यामध्ये एक मिटिंग नागपूरला पार पाडलेली आहे.
येत्या 17 तारखेला एक मीटिंग मुंबईमध्ये आहे, 23 तारखेला त्या संदर्भात दुसरी एक मीटिंग पुण्यामध्ये आहे. त्यामुळं घडवण्याचे प्रयत्न मी तर सातत्याने करतच असतो, पण जे घडेल ते सोबत येतील त्यांनाच घेऊन चालता येतं. जे सोबत येत नाही त्यांच्यासाठी राजू शेट्टी यांनी दलित बहुजन मुस्लिमांचा केव्हा निर्माण होणार? मी तेच म्हणालो ना की हे फार मोठं षडयंत्र आहे. बघा, दलित, आदिवासी, मुसलमान समाज हा लीडरलेस झाला पाहिजे. त्यांना लीडर असताच कामा नये. म्हणजे एखाद्या मोकाट जनावरासारखं यांना कोणीही उचलावं आणि कोंडवाड्यात टाकावं अशी राजकीय परिस्थिती आपली कोंडी करण्याचं धोरण इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाचं आहे. म्हणून आपली ताकद निर्माण झाली पाहिजे हे माझं म्हणणं नाही, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. बाबासाहेबांनी हे वारंवार मांडलेलं आहे. त्यामुळे त्या भूमिकेचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. राहिलं ॲडजस्टमेंटचा मुद्दा, ठीक आहे, तुम्ही 5 जागा लढा, बाकीच्या 288 पैकी 283 जागेवर तुम्ही पाठिंबा द्या, पण 5 जागेवर तरी मला माझं राजकीय अस्तित्व दाखवलं पाहिजे ना. मी जर माझं राजकीय अस्तित्व जर मोडीत काढलं तर मला कोण विचारेल, किंवा माझ्या समाजाला किंवा माझ्या भूमिकांना कोण विचारेल. आणि बाबासाहेब आंबेडकर हे निवडणुका का लढवाव्यात याच्यासाठी ते एका ठिकाणी म्हणतात की निवडणूक हीच संधी असते तुम्हाला तुमच्या भूमिका मांडण्याची. मग जर लोकशाहीमध्ये आपण आपल्या भूमिकाच मांडायच्या नाही तर लोकशाही कुणासाठी, हा साधा प्रश्न आहे. आणि इथं आपण बाबासाहेबांचं सोडून दुसऱ्याचं ऐकण्याची गरज काय? तिसरी आघाडी स्थापन होते. राजू शेट्टी संघर्ष करो. महिला पाठिंबा द्या. बदल दो.